हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण इडम्स अँड फ्रेजेस. ओके, 10 पण आज इडम्स अँड फ्रेजेसच आहे. तर फर्स्ट आहे आपला आजचा फ्रेज, तो आहे अ ब्लेसिंग इन डिसगुइस. अ ब्लेसिंग इन डिसगुइसचा काय अर्थ होतो, तर समथिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट बट रिझल्ट्स इन समथिंग गुड. म्हणजे जे काय आहे, जे आधी आपल्याला वाईट वाटत आहे पण नंतर काय आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला निघत आहे, त्याला काय म्हटलं जातं, अ ब्लेसिंग इन डिसग्युइस. म्हणजे सुरुवातीला वाईट वाटणारी जी चांगली गोष्ट असतं त्याला म्हटलं जाते अ ब्लेसिंग इन डिसग्युइस. ओके, मराठीमध्ये काय होतं मग याचं मीनिंग, सुरुवातीला वाईट वाटणारी चांगली गोष्ट, तर याला म्हटलं जातं अ ब्लेसिंग इन डिसग्युइस इडम्स अँड फ्रेजमध्ये. ओके, सेकंड आहे अ डीम अ डझन. अ डीम अ डझन, आणि हे जे एक्झाम्पल दिलेले आहे, एक्झाम्पल तुम्ही परत एकदा वाचून घ्या. जसं आहे, लुझिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेसिंग इन डिसग्युइस, इट पुश्ड मी टू स्टार्ट माय ओन बिझनेस. तर या सेंटेन्सचा काय अर्थ होतो की हा जॉब जो आहे तो, म्हणजे जॉब त्यांनी लूज केलेला आहे, त्याला काय वाटलं आहे की सुरुवातीला ते वाईट वाटलेलं आहे, पण नंतर काय झालंय, त्यांनी त्याचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. म्हणजे आधी त्याला वाटत होतं की त्यांनी जॉब लूज केलेला आहे, त्याचं त्याला वाईट वाटत होतं, पण त्यांनी नवीन बिझनेस चालू केला स्वतःसाठी, तर त्याला त्याचं चांगलं पण वाटत आहे. तर असं या सेंटेन्सचा अर्थ होतो, आणि असं अ ब्लेसिंग इन डिसग्युइसला याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे फ्रेजला. तसेच जे बाकीचे एक्झाम्पल्स दिलेले आहे एकदा तुम्ही वाचून घ्याल, आणि त्याचे सुद्धा दुसरे सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा तयार करत चलाल. नेक्स्ट बघूया अ डिम इन डझन. अ डिम इन डझन म्हणजे काय होतं, समथिंग व्हेरी कॉमन अँड ऑफ लिटिल व्हॅल्यू. म्हणजे जे काय आहे एकदम कॉमन आहे आणि ज्याची व्हॅल्यू खूप कमी आहे, त्याची किंमत खूप कमी आहे, त्याला काय म्हटलं जातं, अ डिम अ डझन. तर मराठीमध्ये काय होता याचा अर्थ, खूप सामान्य. सामान्य म्हणजे काय, तर कॉमन किंवा कमी किमतीचे असणे. म्हणजे काय होतं, अ डीम अ डझन. समथिंग व्हेरी कॉमन म्हणजे काहीतरी खूप सामान्य आहे, किंवा काय आहे, लिटिल व्हॅल्यू, कमी किमतीचे आहे. नेक्स्ट आहे बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुशचं मिनिंग, टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन टॉपिक. म्हणजे थेट त्या टॉपिक वर न बोलणे किंवा टाळणे. जो मेन टॉपिक आहे त्याला टाळणे, बाकीचं सगळं काही बोलणे आणि मेन टॉपिक टाळणे, त्याला काय म्हटलं जातं, बीट अराउंड द बुश. म्हणजेच काय आहे मराठीमध्ये, थेट बोलणे टाळणे. मराठीमध्ये याचा अर्थ होतो थेट बोलणे टाळणे, किंवा म्हटलं जातं मुख्य म्हणजेच मेन विषयावर, मेन टॉपिकवर बोलणे टाळणे. ओके, त्याला म्हटलं जातं बीट अराउंड द बुश. नेक्स्ट बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचा अर्थ आहे टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन विथ करेज. म्हणजेच कोणती पण कठीण परिस्थिती आहे त्याला एकदम धैर्याने सामोरे जाणे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. फेस करणे, कोणती पण डिफिकल्ट सिच्युएशन आहे, कठीण परिस्थिती आहे, त्याला फेस करणे, त्याला काय म्हटलं जातं, बाईट द बुलेट. सो मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ, अप्रिय किंवा कठीण गोष्ट करावी लागणे, किंवा कठीण परिस्थितीत धैर्य दाखवणे, किंवा त्याला त्या परिस्थितीला सामोरे जाणे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. नेक्स्ट आहे ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचं मिनिंग आहे टू मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल इन अ सोशल सिच्युएशन. म्हणजेच एखादा कुठे आपण गेलो आहे आणि आपल्यासाठी सगळे नवीन आहे, किंवा सगळेच एकमेकांसाठी नवीन आहे, पण तिथे काय करणे, त्यांचं वातावरण जे आहे ते हलकं फुलकं करून टाकणे, तिथे सगळ्यांसोबत बोलून मस्ती मजाक करून काय करणे, तिथलं वातावरण कम्फर्टेबल करून टाकणे, त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक द आईस. म्हणजेच वातावरण हलके फुलके करणे. मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं, वातावरण हलके फुलके
करणे म्हणजे होतं ब्रेक द आईस. नेक्स्ट आहे कॉल इट अ डे. कॉल इट अ डेचं काय आहे मीनिंग? टू स्टॉप वर्किंग फॉर द डे ऑर टू एंड अन ऍक्टिव्हिटी. म्हणजेच आजचा दिवस पूर्ण झालेला आहे, आता काम करायचं नाही आहे, ती जी ऍक्टिव्हिटी चालू होती तिला आता बंद करून द्यायचं आहे, आता वर्क करायचं नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं? कॉल इट अ डे. म्हणजे टू स्टॉप वर्किंग, काम थांबवून देणे, आजच्या दिवसचं हे काम पूर्ण झालेलं आहे. जरी ते काम पूर्ण झालेलं नाही आहे पण आजचं जेवढं टार्गेट होतं तेवढं पूर्ण झालेलं आहे, आजचा दिवसचा टायमिंग तेवढा झालेला आहे काम करण्याचा, त्याला म्हटलं जातं कॉल इट अ डे. ओके, काय होतं मग त्याचं मराठीमध्ये मीनिंग? आजचा दिवस पुरे झाला, किंवा काय म्हटलं जातं? आता काम थांबवा, त्याला म्हटलं जातं कॉल इट अ डे. टू स्टॉप वर्किंग फॉर द डे ऑर टू एंड अन ऍक्टिव्हिटी. जी पण ऍक्टिव्हिटी चालू आहे तिला बंद करून देणे, थांबवून देणे आणि काम करणं थांबवून देणे, त्याला म्हटलं जातं कॉल इट अ डे. नेक्स्ट आहे कट कॉर्नर्स. कट कॉर्नर्सचं मीनिंग टू डू समथिंग चीपली ऑर केअरलेसली टू सेव्ह टाइम ऑर मनी. म्हणजेच कोणती पण काही पण गोष्ट काय करणे घाईघाईमध्ये करणे किंवा टाइम वाचवण्यासाठी किंवा पैसे वाचवण्यासाठी ते काम लवकरात लवकर उरकून टाकणे, भले ते काम चांगलं झालं असो की नसो, त्याला काय म्हटलं जातं? कट कॉर्नर्स. म्हणजेच टू डू समथिंग चीपली ऑर केअरलेसली. केअरलेसली कोणतं पण काम करणे वेळ आणि पैसा वाचवण्याकरता, त्याला म्हटलं जातं कट कॉर्नर्स. मराठीमध्ये काय त्याचा अर्थ काय होतो? काम घाईत किंवा कमीत कमी खर्चात करण्यासाठी काही भाग वगळणे, त्याला म्हटलं जातं कट कॉर्नर्स. नेक्स्ट हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं मीनिंग आहे टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. म्हणजेच काय करणे? अगदी बरोबर सांगणे. म्हणजेच कशामुळे ती सिच्युएशन येत आहे, ती प्रॉब्लेम येत आहे, ते अगदी बरोबर एक्झॅक्ट डिस्क्राईब करणे, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो मग? अगदी बरोबर सांगणे किंवा चूक भूल न देता बरोबर बोलणे म्हणजे होतं हिट द नेल ऑन द हेड. नेक्स्ट लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचं मीनिंग आहे टू रिव्हील अ सिक्रेट ऍक्सिडेंटली. म्हणजेच निष्काळजीपणे किंवा चुकून एखादं रहस्य उघड करणे किंवा कोणाच्या समोर कोणाचं रहस्य सांगून देणे निष्काळजीपणे किंवा चुकून, म्हणजे माहिती नाही आहे की मग त्याला माहिती असेल की नाही आहे आणि बोलता बोलता काही बोलून टाकणे, त्याला काय म्हटलं जातं? लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. निष्काळजीपणे किंवा चुकून एखादं रहस्य उघड करणे. निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे, याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आणि लास्ट आहे वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मूनचं मीनिंग आहे समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी रेअरली. म्हणजेच काय होतं याचा अर्थ? एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडणे किंवा क्वचितच घडणे, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. ओके, मराठीमध्ये काय होतं वन्स इन अ ब्ल्यू मूनचा अर्थ? एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडणे किंवा क्वचितच घडणे. ओके, किंवा क्वचितच घडते, त्याला म्हटलं जातं वन्स इन अ ब्ल्यू मून. ओके, परत एकदा हे जे इडम्स अँड फ्रेजेस आहे परत वाचून घ्या तुम्ही, त्याचे मीनिंग्स एक्झाम्पल्स पण परत एकदा वाचून घ्या आणि समजून घेत चला की त्या फ्रेजला कसं ते सेंटेन्स मध्ये
फिक्स करण्यात आलेला आहे किंवा कसं त्याला यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये, किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा ते फ्रेज आणि इडम घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्स तयार करू शकता. तर असंच ट्राय करत चला, स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करायचं. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.